तर आता आमचा प्रँक करायचा विषय चालू आहे. प्रणवने कोणता खर्च केला? सेकंड प्रँक करत आहोत आम्ही एकदम. काय बोलला रे प्रणवला? तो भांड तू मला बरोबर ओळखतो असं काय बरोबर तू काय रे? तू काय पण काय बोललो तू असं असतं का मित्रांमध्ये? 899 गाईस. संपला व्हाउचर. नाही खरंच चांगली व्हरायटी काढायला लागली. वाघांनी शिकार बघितल्या, 4 झडप मारल्या, 4 झडप घेऊन 20 मिनिटात शॉपिंग कोण करतं का? सबस्क्राईब. तो कुठे? प्रतीक कुठे? थर्डच देत बसा. हॅलो मित्रांनो, डे 6 मध्ये आपलं स्वागत आहे 30 days 30 व्लॉग्स मध्ये. तर आजचा विषय असा आहे की थोडं काम आहे आपल्याला. वरती एक गाडी आहे आपली आणि तिला स्टेअरिंग ऑइल द्यायचं. तिकडे जाऊ MIDC मध्ये स्टेअरिंग ऑइल देऊ आणि नंतर आपल्या भावाकडे हर्षलकडे 1200 रुपयाचे वाउचर आहेत शॉपिंगचे. तर त्याचा पूर्ण आपण आस्वाद लुटूया. बघूया तो 1200 मध्ये तो मला काय देतोय का? नाही दिलं तरी ठीक आहे. नाही गाईस. तर आता आपण जाऊया, चला. तर आता आमचा प्रँक करायचा विषय चालू आहे. निखिलला फोन कर, त्याला बोल की अरे काय तू जरा बिझी आहेस का? बोलायचं अरे जरा बोलायचं होतं, जरा टाइम आहे का? त्याला बोल की अरे हा प्रणवचा काय विषय चालू आहे, म्हणजे असं त्याला गंडव जरा. कुठे रे तू? प्रणवने कोणता खर्च केला होता रे गोवाला 3000चा एक्स्ट्रा? प्रणवने कोणता खर्च केला होता गोवाला 3000चा? माहिती नाही रे. तो बोलत होता रे, इनडायरेक्टली बोलला तो, बोलून गेला तो. हा, जरा बोल जरा त्याच्यासोबत, जरा भाई इकडे तिकडे यायचं, पैशा विषयाचं बघायचं नाही वगैरे वगैरे. आता आपण खर्च नाही करत का जास्त कुठे गेलो तर भाई. असं का वाटलं नाही रे? वातावरण बघा कसं ढगाळ झालेलं आहे. सेकंड प्रँक करत आहोत आम्ही एकदम स्मार्ट व्यक्तीवर. प्रतीक शेट्टे. हॅलो, बोल ना. तू काय बोलला रे प्रणवला? काय काल काय बोलला? काय बोलतो? भांडला तो आता कोण? प्रणव. अजून कोणाच पण आले? अरे मग काय बोलत ते सांग. तू मला बरोबर ओळखतो असं तसं. पुढे इथं मला कोपरखेरणा स्टेशनला थांब पुढे मी. काय बरोबर तू काय रे? काय काय तू काय पण काय बोललो अशी भांडलंय, उतरलंय कोपरखेरण्याला. तू असं असतं का मित्रांमध्ये? तुला माहिती ना त्याची माझी आधीच बनत नाही, तू कशाला बोलला त्याला मग? काय नसलं ना तू प्रतीक शेट्टी. गरीबो का मसीहा जुडिओ. चला जाऊया आता. परत फोन आला प्रतीकचा. तुला येतात शाप शिव्या खाशील पा. माझी झोप का मोडली? हॅलो, ट्रेन पकडते, थांब ठेव फोन ठेव. ब्रँड एम्बेसिडर ऑफ झुडिओ. गरीबो का मसीहा जुडिओ देवता. कपडा पण भारी. 899 गाईस. संपला व्हाउचर. खरंच चांगले. नाही खरंच चांगली व्हरायटी काढायला लागल्या झुडिओ. मला एक तुमच्यासोबत आहे ना किस्सा शेअर करायचा. किस्सा एकदम भारी आहे. तर किस्सा असा आहे की आम्ही जी शॉपिंग आहे ना ती 20 मिनिटात पूर्ण केली. 20 मिनिटात आम्ही दोघं वाघ आतमध्ये गेलो. वाघांनी शिकार बघितल्या, 4 झडप मारल्या, 4 झडप घेऊन डायरेक्ट ड्रेसिंग रूम मध्ये घुसला एक वाघ. आणि वाघाने 4ही शिकारी बघितल्या. त्या 4ही शिकारीपैकी 3 शिकारी वाघाने लगेच उचलल्या. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की पोरं किती सॉर्टेड असतात रे. म्हणजे 20 मिनिटात शॉपिंग कोण करतं का? आणि 25 मिनिटं आम्हाला कॅश काउंटरला लागले. काय फायदा झाला? पोरं म्हणजे 2 टी-शर्ट आवडले, फिट झाले, संपला विषय. डायरेक्ट टाकून 20 मिनिटात 20 मिनिटात खोटं नाही बोलला. 20 मिनिटात आम्ही हे पूर्ण केली शॉपिंग. कोणाला विश्वास पण नाही होणार की 20 मिनिटात आम्ही हे केले असेल. विचार करा, 20 मिनिटात काय होतं? डिलिव्हरी तरी येते का तुमची? अरे म्हणजे फूड डिलिव्हरी बोलतो आम्ही. खायला नाही तर लोकांना वेगळं वाटेल. परतीचा प्रवास आता बघू. आता ऑन दी वे आपण काहीतरी करू, नाही तर डायरेक्ट घरी जाऊ. तर आजचा व्लॉग हा डे 6 असाच होता आमचा. तर एड करायची बारी आलेली आहे मित्रा. तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा. अजून खूप दिवस बाकी आहेत. हे चॅलेंज जेव्हा मी घेतलं मला वाटलं की काय लगेच होऊन जाईल.
पण नाही, पण मजा पण येते. ते एक टास्क आहे ना कम्प्लीट, आता रुटीन सेट झाला एकदम. एडिट करा, क्रिएट करा, शूट करा, या सगळ्या गोष्टी होत आहेत मित्रांनो. तर बस सपोर्ट येऊ द्या तुमचा. सपोर्टच येत ना भाई. 50-50 60-60 व्ह्यूज चाललेत आपल्या युट्यूब वरती. काय काय चालू आहे? मस्करी आहे का? फालतूगिरी आहे? सपोर्ट करा, कळलं का? सपोर्ट करा, सपोर्ट. चला बाय, टेक केअर. मचवत राहा, पुढे जात राहा, खात राहा आणि हगत राहा. चला बाय बाय. बाय आहे. सबस्क्राईब.